2027 मध्ये काय बदल असणार आहेत? नेमकं YouTubeचा अल्गोरिदम कशा पद्धतीनं काम करणार आहे? आणि या पार्टनर प्रोग्राममध्ये नेमके काय बदल केलेत? हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. प्रत्येक क्रिएटरला वाटलं असेल की आता हे 4,000 तासच होत नाहीत आपल्याकडून कंप्लीट. आता हे 8,000 तास करायचे कसे? येत्या फेब्रुवारी 2027 पासून जे काही बदल केले गेलेत, ते बदल असे असणार आहेत की तुम्हाला अगोदर 1,000 सबस्क्रायबर लागत होते. 1,000 सबस्क्रायबर लागतीलच. त्याचबरोबर तुम्हाला याच्या पुढे आता 4,000 तासाऐवजी 8,000 तास वॉच टाईम कंप्लीट करावा लागणार. नमस्कार मंडळी. आजचा व्हिडिओ जो आहे तो आपल्या YouTubeच्या क्रिएटर बांधवांसाठी आहे. आपण बघत असतो, व्हिडिओज बनवत असतो, करत असतो. परंतु नेमकं YouTubeकडून काही नवीन अपडेट्स येत राहतात. तसेच एक YouTube पार्टनर प्रोग्राम संदर्भात नवीन माहिती आली आहे. तीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत, की नेमकं 2027 मध्ये काय बदल असणार आहेत? नेमकं YouTubeचा अल्गोरिदम कशा पद्धतीनं काम करणार आहे? आणि या पार्टनर प्रोग्राममध्ये नेमके काय बदल केलेत? हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर तुम्ही जर आमच्या सोशल योगोडरी चॅनलवर जर नवीन असाल, तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा. कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओज, त्याचबरोबर आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या पॉडकास्ट घेत असतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नेमकं YouTube पार्टनर प्रोग्रामसाठी अगोदरची पात्रता होती, किती सबस्क्रायबर लागतात, त्याचबरोबर वॉच टाईम किती हजार तास लागतो, या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल, तर आमचं चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेलच्या घंटीचं बटन दाबा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला, वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. 2 दिवसापूर्वीच YouTube पार्टनर प्रोग्राम नवीन ज्या गाईडलाईन्स आहेत, त्या त्याचा मेल जो आहे तो रिसीव्ह झालेला आहे आणि त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. ते बदल नेमके काय आहेत ते आपण पाहूया. तर आपण अगोदरचा जो क्रायटेरिया होता तो आपण पाहूया. तुम्हाला जर YouTube पार्टनर प्रोग्रामसाठी जर अप्लाय करायचं असेल, तर तुम्हाला अगोदर होतं की 1,000 सबस्क्रायबर आणि 4,000 तास वॉच टाईम लागत होता. परंतु आता तो तसं न राहता येत्या फेब्रुवारी 2027 पासून जे काही बदल केले गेलेत, ते बदल असे असणार आहेत की तुम्हाला अगोदर 1,000 सबस्क्रायबर लागत होते. 1,000 सबस्क्रायबर लागतीलच. त्याचबरोबर तुम्हाला याच्या पुढे आता 4,000 तासाऐवजी 8,000 तास वॉच टाईम कंप्लीट करावा लागणार आहे. तर तुम्ही YouTube पार्टनर प्रोग्रामसाठी एलिजिबल असणार आहात. तर आता हा क्रायटेरिया कंप्लीट करण्यासाठी आता प्रत्येक क्रिएटरला वाटलं असेल की आता हे 4,000 तासच होत नाहीत आपल्याकडून कंप्लीट. आता हे 8,000 तास करायचे कसे? तर मित्रांनो, तुमच्यामध्ये सातत्य पाहिजे आणि तुमचा कंटेंटही तसा दर्जेदार पाहिजे. तर मित्रांनो, आज YouTubeचं जे ऑडियन्स आहे, ते काहीतरी माहिती घेण्यासाठी येतं. त्यांना काहीतरी माहिती हवी असेल तरच YouTubeचं ऑडियन्स येतं. अन्यथा YouTubeवर कुणीही YouTube पाहायला येत नाहीये. सध्या आपण पाहतोय की पूर्ण जो क्राउड आहे, पूर्ण जो ऑडियन्स आहे, तो Instagramवर पाहायला मिळतोय. का? तर 30 सेकंदाच्या, 15 सेकंदाच्या रील स्क्रोल डाउन करण्यामध्ये सध्याच्या ऑडियन्सला जास्त रस आहे. तर मित्रांनो, तुमचा कंटेंट हा या सर्व गोष्टींमध्ये मॅटर करतो. तुमचा कंटेंट काय आहे? तुम्ही काय बनवलंय? लोकांना नवीन काय शिकवणार आहात? या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं मित्रांनो, जर तुम्ही क्रिएटर असाल, तर तुमचा जो कंटेंट असेल, तुम्ही कंटेंटवरती काम करा. हे 4,000 तास काय नाही, 8,000 तास हे देखील तुमच्यासाठी काहीच नाहीत. कारण जर तुम्ही कंटेंट जर दर्जेदार बनवलं मित्रांनो, तर निश्चितपणाने तुमचं पार्टनर प्रोग्राममध्ये तुम्ही एलिजिबल व्हाल आणि तुमचं चॅनलही मॉनिटाईज होऊन जाईल. एवढी काही चिंता करण्याची गरज नाही. कारण कसं आहे, प्रत्येक क्रिएटरला त्याला व्ह्यूज आणि त्याचा वॉच टाईम, त्याच्या ज्या काही गोष्टी असतील त्या मॅटर करतात. कारण त्याचबरोबर जी कन्सिस्टन्सी असते, जर तुमचा गॅप पडला, तर या गोष्टीचा म्हणजे अल्गोरिदमला थोडासा वेळ लागतो. परंतु तीच जर कन्सिस्टन्सीने तुम्ही जर काम करत राहिलं, तर तुम्हाला हे जो क्रायटेरिया आहे, 1,000 सबस्क्रायबर त्याचबरोबर 8,000 तास वॉच टाईम तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. हे होऊन जाईल. जरी तुमचा एकही व्हिडिओ जर चांगल्या पद्धतीने, एक जर कंटेंट तुमचा जर चांगला चालला, तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊन जाईल. तो भाग वेगळा. परंतु सध्या एआय आहे. एआय आल्यामुळे त्याचबरोबर वाय-टी स्टुडिओमध्ये भरपूर काही बदल करण्यात आलेले आहेत. तुमचं आज स्टुडिओ आहे. तुम्ही जे चॅटबॉट आहे, तिथेही तुम्ही भरपूर काही गोष्टी, तुम्हाला कुठला कंटेंट दिला पाहिजे, कुठला नाही दिला पाहिजे. तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुमचं वाय-टी स्टुडिओ सगळी इन्फॉर्मेशन देतं. क्रिएटर असाल तर घाबरून जाण्याचं कारण नाही मित्रांनो. कारण कसं आहे, तुम्हाला तुमच्या कंटेंटवरती काम करायचं आहे.
ना की माझं चॅनल मॉनिटाईज होईल. जर तुम्ही तिकडे जर बघत बसाल तर तुमचे कुठेतरी कंटेंट करायला जो फोकस आहे तो यार काय म्हणजे म्हणजे डिमोटिवेट होण्यापेक्षा तुम्ही कुठे तर सातत्य ठेवून सतत काम करत राहा. YouTube हे एका दिवसामध्ये मॉनिटाईज नाही होतो मित्रांनो. त्याच्यासाठी मेहनत लागते, तुमचा कंटेंट लागतो. आता माझा अनुभव सांगतो तुम्हाला मी. गेल्या 3 वर्षापासून मी YouTubeवरती काम करतोय, कंटेंट बनवतोय. अगोदर गावाकडे मोबाईलवरती शूट करायचो. त्याचबरोबर भरपूर साऱ्या गोष्टी मलाही अनुभव आले. मी जायचो मोबाईलवरती शूट करायचो. माझ्याबरोबर 3 मित्र होता माझा. आम्ही मोबाईलवरती शूट करायचो. परत तेच कंटेंट बदलत आता मी पॉडकास्टिंगचे कंटेंट करत असतो आपल्या चॅनलवरती तुम्हाला माहितीच आहे. तर मित्रांनो याच गोष्टी आहेत की तुमच्याकडे सातत्य पाहिजे आणि तुम्ही काहीतरी नवीन करण्याची धडपड पाहिजे आणि लोकांना काहीतरी त्यांच्या ज्ञानात भर पडली पाहिजे. अशा गोष्टी जर तुम्ही दिल्या तर निश्चितपणानं तुमचं चॅनल मॉनिटाईज व्हायला वेळ नाही लागणार मित्रांनो. कारण कसं आहे, जो क्रायटेरिया आहे, तो क्रायटेरिया आता अनेकांना वाटतं की बाबा हे अगोदरचे 4,000 तास कंप्लीट होत नाही. 1,000 सबस्क्रायबर कसे करायचे, काय करायचं? परंतु मित्रांनो, तुम्ही कुठल्याही पद्धतीचा विचार न करता तुम्ही सातत्याने तुमचं काम करत राहा. कंटेंटवरती काम करा. तुम्हाला ऑटोमॅटिक तुमचं चॅनल कधी मॉनिटाईज होईल, तुमचा वॉच टाईम जो क्रायटेरिया आहे, वॉच टाईम कधी कंप्लीट होईल आणि तुमचे सबस्क्रायबरही कधी कंप्लीट होतील हे तुम्हाला समजणार नाही. त्याचबरोबर आता तुम्ही म्हणाल, की हे आता तुम्ही 3 वर्ष झालं काम करताय, तुमचे सबस्क्रायबर एवढे-एवढे आहेत. तर मित्रांनो याच्यामध्ये काय तुमचे जे सबस्क्रायबर आहेत, ते फेक नसले पाहिजेत, ते जेन्युइन असले पाहिजेत, तुमचा व्हिडिओ पाहणारे पाहिजेत. मेन महत्त्वाचं म्हणजे तुमचा कंटेंट त्यांना आवडला पाहिजे. तुमचं ऑडियन्स असं पाहिजे, की तुमचं ऑडियन्स तुमच्या कंटेंटला प्रिपेअर करणारं हवं. अन्यथा तुमच्या त्या सबस्क्रायबरला महत्त्व नाही. तर त्यामुळेच तुम्हाला सांगतोय आता एआय आहे. तुम्ही एआयचे व्हिज्युअल्स वगैरे ॲड करून चांगल्या पद्धतीने मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. तुमच्याकडे सगळे साधनांची कमतरता आता सध्या राहिलेली नाहीये. तुम्ही एक क्रिएटर असाल तर खरंच तुमच्याकडे खूप सोर्सेस आहेत. ChatGPT आहे, क्लाउड आहे. त्याचबरोबर खूप सारे असे एवढे मार्केटमध्ये एवढे एआय टूल्स आलेत. तुम्हाला स्क्रिप्टिंगपासून सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. तर तुम्ही सातत्य सोडू नका. जर क्रिएटर असाल तर काम करत राहा, कंटेंटवर काम करा. लगेच तुमचा हा जो वॉच टाईम आहे, तोही कंप्लीट होऊन जाईल. फक्त कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची मित्रांनो. तर मला एवढंच सांगायचं होतं, की काही बदल जे झालेले आहेत, ते बदल आपण ॲक्सेप्ट करून YouTube पार्टनर प्रोग्राममध्ये लवकरात लवकर कसं आपल्याला त्या क्रायटेरियामध्ये पात्र होता येईल, त्या पद्धतीने कंटेंट बनवत राहा. तुम्हाला शुभेच्छा असतील आणि ॲज अ क्रिएटर म्हणून मला एक सांगणं आहे, त्या नवीन अपडेट आता शक्यतो कसं होतंय, आता एआय इम्प्लिमेंटेशनमुळं भरपूर सारे बदल होत असल्यामुळं महिन्याला म्हणा किंवा 15 दिवसाला भरपूर अपडेट येत आहेत. मग ते कुठलाही प्लॅटफॉर्म असो त्याच्याकडून येत असल्यामुळे थोडंसं कसं आहे, आपल्याला अवेअर राहावं लागतं आणि प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं. मग ह्याच गोष्टी आहेत. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल, तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या पॉडकास्ट घेत असतो. तर ते पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा. जेणेकरून तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओज मिळत राहतील. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तूर्तास धन्यवाद.